नमस्कार मंडळी, अपूर्वाई चॅनलमध्ये मी अपूर्वा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर वुमेन वेलनेस सिरीज आपली सुरू आहे आणि हे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मागच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती जाऊनही नक्की बघा। तर मी अशा सवयींबद्दल बोललेली आहे की जी ॲज अ स्त्री, ॲज अ वुमन म्हणून मला ग्रो व्हायला मदत केली। तर अशा 6 सवयींबद्दल मी मागच्या पहिल्या व्हिडिओजमध्ये बोललेली आहे। तर हा व्हिडिओ आहे अशी कोणती पुस्तकं आहेत ज्याने ॲज अ वुमन, ॲज अ स्त्री म्हणून माझी विचारसरणी बदलली आणि मला खूप छान वाटलं ती पुस्तकं वाचून, आणि प्रत्येक स्त्रीनेही वाचायलाच पाहिजेत अशी काही पुस्तकं आहेत। तर सगळ्यात आधी पुस्तकं जर इंग्लिशमधली असली तरी पण ह्याची मराठीमध्ये कॉपी ट्रान्सलेटेड अवेलेबल तुम्हाला मिळेल सगळीकडे। तर मला ही पुस्तकं प्रचंड आवडली, तर नक्की तुम्ही सुद्धा ही वाचावी, ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे। सगळ्यात पहिल्या नंबरचं मला हृदयाच्या अगदी जवळचं मला खूप आवडलेलं पुस्तक म्हणजे हे आहे रॅशल होलिसचं गर्ल वॉश युअर फेस। ओके, तर आता काय आहे या पुस्तकामध्ये? जनरली काय होतं, मुलगी म्हणून वाढवताना किंवा स्त्री म्हणून वाढवताना आपल्याला बरेचसे लिमिटेशन्स असतात, काही आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यानुसार ना आपली विचारसरणी एका पर्टिक्युलर धाटणीची झालेली असते। तर ती काही जी लाईज तुम्ही स्वतःला सांगून स्वतःवर ती लिमिटेशन्स घालून घेतलेली असतात। ते झिम्मा पिक्चर मधलं निर्मिती सावंतचं वाक्य आहे ना, काही बंधनही आपण स्वतःवरती आपणच लादून घेतलेली असतात। तर त्याचप्रमाणे अशी कुठली कुठली बंधनं आहेत की जी ऍक्च्युली खोटी तुम्हाला लादली जातात आणि ते तुम्हाला कसं हेल्प करू शकतं जर तुम्ही थोडी विचार बदलले आपले, तर तिला स्वतःला कशी हेल्प झाली हे तिने या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। आणि खरंच या पुस्तकातून मला खूप छान गोष्टी शिकायला मिळाल्या। त्याच्यामुळं डू वॉच दिस डू रीड दिस बुक। त्याच्यामुळे गर्ल वॉश युअर फेस बाय रॅशल होलिस हे माझं फर्स्ट रेकमेंडेशन आहे की प्रत्येक स्त्रीने वाचायलाच हवं असं। दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे माझे फेवरेट न्यूट्रिशनिस्ट डायटिशियन रुजुता दिवेकर यांचा वुमेन अँड वेट लॉस तमाशा। ओके, मे बी मागच्या एव्हरीवन मस्ट रीड मधल्या मी मागच्या कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये हे बुक सांगितलेलं पण असेल कदाचित, वुमेन अँड वेट लॉस तमाशा। ओके, तर मुलं झाली किंवा लग्न आहे, काही पण असेल तरी आपल्याला काही ना काहीतरी आपल्यामध्ये सतत शरीरामध्ये कमी दिसत असते। त्यामुळे बॉडी पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची, थायरॉइड असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असतील तर कसं त्याच्यातून आपण डाएट व्यवस्थित ठेवून स्वतःचं डाएट प्लॅन सुद्धा रुजुताजींनी ह्याच्यामध्ये शेअर केलेले आहेत। त्याच्यामुळे हे एक बुक आहे की जे मस्ट रीड बुक आहे। एव्हरी वुमन शुड रीड दिस बुक, मस्ट रीड दिस बुक, विमेन अँड वेट लॉस तमाशा। सो दिस इज माय सेकंड रेकमेंडेशन that every woman, every lady must read मधलं। थर्ड रेकमेंडेशन माझं आहे ते म्हणजे आयडियल बाय किरण बेदी। सगळ्यात भावलेली माझ्या आयडियल होत्या या, त्याच्यामुळे हे पुस्तक प्रचंड माझ्या मनाच्या जवळचं आहे। त्यांनी त्यांचा प्रवास कसा होता स्वतःचा त्याच्याबद्दल त्या बोललेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये। आत्मचरित्र आहे किरण बेदी यांचं। त्याच्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं पॉवरफुल एक फिलिंग येतो की एक स्त्री काय काय करू शकते ह्याचा अंदाज येतो, आणि आपणही स्वतःला तेवढंच पॉवरफुल समहाऊ फील करायला लागतो की त्यांनी एवढ्या काय काय गोष्टी केल्या एक स्त्री असून, तर आपण का नाही करू शकत। अशा पद्धतीची थोडीशी आपल्या विचारसरणीमध्ये बदल होतो। तर त्याच्यामुळे आयडियल हे पुस्तक असं आहे की जे आपण प्रत्येक स्त्रीने वाचायलाच हवं असं। लास्ट रेकमेंडेशन माझं आहे ते थोडंसं वेगळं आहे, आउट ऑफ द हे सगळे आत्मचरित्र किंवा सेल्फ हेल्प बुक पेक्षा थोडंसं ॲज अ नॉवेल, ॲज अ स्टोरी म्हणून ट्विंकल खन्ना यांनी लिहिलेलं पुस्तक आहे की पायजमाज आर फॉरगिव्हिंग। ओके, तर ह्याच्यामध्ये काय आहे ना की एक लेडी असते आणि तिचा जस्ट डिवोर्स झालेला असतो आणि ती एका हिलिंग सेंटरमध्ये, हॉलिस्टिक सेंटरमध्ये जाते आणि ती हॉलिस्टिक सेंटरमध्ये गेल्यानंतर तिथेच तिला परत तिचा नवरा भेटतो आणि मग ते परत बोलतात। मग ती हाऊ शी रिकवर्स फ्रॉम, हाऊ शी हील्स फ्रॉम त्या सगळ्या गोष्टीतून ती कशी हील होते, तर या सगळ्या गोष्टीचा तिचा प्रवास ट्विंकल खन्नाने याच्यामध्ये सांगितलेला आहे। खूप छान मनाला भावणारं थोडंसं कॉमेडी वेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर आपल्याबरोबर असं चिटिंग्स वगैरे झाले किंवा असं काही असेल आपल्या आयुष्यात की होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी, तर तुम्ही थोडंसं हील कसं होऊ शकतं, तर ती स्त्री कशी हील झाली त्याच्याबद्दलचा हा जर्नी त्यांनी ट्विंकल खन्नाने शेअर केलेला आहे याच्यामध्ये।
तर ही 4 पुस्तकं माझ्या मते प्रत्येक स्त्रीनं वाचावी अशी आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं, अजून कोणती कोणती छान छान पुस्तकं आहेत जे की तुम्ही मला रेकमेंड करू शकता? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर माझं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे द अपूर्व ऑफिशियल. त्याच्यावरती मी माझे मिनी ब्लॉग्स, टिफिन सिरीज वगैरे वगैरे सगळ्या बाकीच्या गोष्टी शेअर करत असते. तर तिथेही मला तुम्ही फॉलो करू शकता. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर तर नक्की करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.